का हार्दिक स्वागत। बैटिंग के लिए जीएसएस बॉयज से ओपनिंग के लिए आए हैं मनीष एंड जयेश। मनीष और जयेश की पार्टनरशिप देखते हैं कितना रन कर पाती है अपने टीम के लिए। और कादरिया बॉयज से पावर प्ले की ओवर डालने आए हैं। प्लीज पानी पीजिए और बॉटल है, रिक्वेस्ट है कि सब जन डस्टबिन में डालिए, ग्राउंड गंदा ना कीजिए प्लीज। सभी से रिक्वेस्ट है कि सब कोऑपरेट कीजिए। और थोड़ी ही देर में ग्रुप 1 का पहला क्वार्टर फाइनल होने जा रहा है, गुरु नानक वर्सेस कादरिया 11। दिस मैच इज विल बी प्लेड। दोनों ही टीम है बहुत ढीठ, दिखता है ये मैच में कौन लेता है जीत। बहुत अच्छा प्रदर्शन दिखा के दोनों आए हैं क्वार्टर फाइनल में। ये दोनों ही बहुत अच्छी टीम है। वेळेचं बंधन आहे, त्यामुळे 40 मिनिटात आपल्याला हा सामना संपवायचा आहे। दोन्ही टीमनी थोडी घाई करायची आहे। पंच निलेश सर, सामना त्वरित चालू करून घ्या। निलेश सर आणि संजय सर ये मॅचचे अंपायर आहे, त्यांचा पण थँक्यू सो मच। सुंदर अशा पॉइंटच्या दिशेने चिप केलेला चेंडू, बघू किती धावा मिळतायत ते। 2 धावा घेण्यात यश आले ते। मालेकरवाडी या संघाने कृपया स्टेज जवळ यायचंय। मनीष स्ट्राइक पे है और अकबर दूसरी बॉल लेते हुए। पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू, पण यावेळेस मात्र एकच रन घेण्यात यश येणार आहे। मनीष यांना धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 3 धावा। 2 चेंडू 3 धावा। सुंदर अशी गोलंदाजी करताना अकबर, पॉवर प्लेचा षटक असून पण त्यांनी बॅट्समनला दोन्ही बांधून ठेवलेला आहे। खूप वेगाने हा टाकलेला चेंडू आणि सुंदर असं एसटी रक्षण। कोण आहे रे? जयेश आउट हो गया। शगीर यांचा खूप सुंदर एसटी रक्षण। शगीर ने बहुत अच्छा कीपिंग करके सोनू का विकेट लिया है। मालेकरवाडी कॅप्टनला पाठवायचंय तुमच्या। नेक्स्ट बैट्समैन निशू स्टेज पे जा रहे हैं। नाणेफेकासाठी त्वरित स्टेज जवळ यायचंय। बीएस फायटर यांचे कॅप्टन येऊन उभे आहेत। निशू घाई करायचे। निशू तीन चेंडू 3 धावा। शॉर्ट बॉल टाकलेला हा तितकाच सुंदर प्रकारे टोलवलेला आहे तो ऑफ साइडच्या दिशेने। रफिक यांचं सुंदर कलेक्शन आणि तितकाच सुंदर थ्रो। 2 रन मात्र घेण्यात यशस्वी निशू।
प्लेयर Score? से रिक्वेस्ट है कि अंपायर से बहस ना कीजिए, बिकॉज हमने दोनों ही एंड में वेल एक्सपीरियंस अंपायर रखा है, सो अंपायर डिसीजन विल बी द फाइनल डिसीजन। अकबर नावाचा वादळ मैदानात. 5 चेंडू 6 धावा. पॉवर प्लेच्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. बघू किती फायदा करून घेतायत ते मनीष. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते अकबर यांच्याकडून. और 1 ओवर 7 रन। पावर प्ले में अकबर ने बहुत अच्छा बॉलिंग दिया है। चालू सामना शिवनेरी वर्सेस मालेकरवाड़ी के कैप्टन से रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द स्टेज पे आ जाए, नेक्स्ट मैच का टॉस उड़ाना है। वैभव से रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द स्टेज पे आ जाए। बीएस फाइटर्स के कैप्टन कब से उनका वेट कर रहे हैं। अगर कैप्टन वैभव नहीं आए तो उनको फिर 3 रन की पेनल्टी दी जाएगी, बिकॉज से उनका फॉलोअप लिया जा रहा है। तो उनसे रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द स्टेज पे आ जाए वैभव, मालेकरवाड़ी के कैप्टन। अज्जू टू निशू. थोडासा शॉर्ट पिच असा तो बॉल टाकलेला अज्जू यांनी तितकाच सुंदर प्रकारे टोलव लावलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र एकच रन घेता येणार आहे त्यांना. स्ट्राईकवर आलेले आहेत ते मनीष. फुलटॉस चेंडू आणि तो समोर मारलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. बघू किती रन घेण्यात. सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण मात्र 2 रन पळून काढलेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स अज्जू आणि निशू आणि मनीष यांची. क्लासिक असा कट केलेला आहे तो ऑफसाईडच्या दिशेने. गचाळ असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. कादरिया बॉयज यांनी फिल्डिंगचे स्टँडर्ड्स खूप हाईट सेट केलेले आहेत आणि त्यांच्याकडून असं एक्सपेक्टेड नाहीये. चार चेंडू 13 धावा. वसीम कुरेशी यांचा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा कट केलेला आहे तो पॉइंटच्या दिशेने. सुंदर क्लासिक स्ट्रोक असे बघायला मिळतात आपल्या मनीषच्या बॅटीतून आपल्याला. पुन्हा एकदा 2 रन घेण्यात यशस्वी मनीष आणि स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे तो 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. प्रत्येक बॉलच्या अगोदर ते फील्ड पाहत आहेत, त्याच प्रकारे शॉट खेळत आहेत. गुड यूज ऑफ द फील्ड.
लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू पुन्हा एकदा त्यांनी 2 रन काढून पळून काढलेले आहेत. ओव्हरची समाप्ती आणि 17 धावा झालेल्या आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. दो ओवर में 17 रन हो चुका है गुरु नानक टीम का. तीसरी ओवर 2 मैच के मैन ऑफ द मैच आरिफ शेख. 2 ओवर 17 रन, 2 ओवर 17 रन. कादरा बॉयज के उर्फ बेस्ट बॉलर आरिफ शेख तीसरी ओवर डालते हुए. मालेकरवाडी आरिफ यांनी सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे दोन्ही सामन्यात. सिनियरिटी काय असते ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे प्रत्येक मॅच मध्ये. बघू आता ते काय घेऊन येत आहेत. आरिफ टू निशू. सुंदर असा टोललेला तो चेंडू लेग साइडच्या दिशेने आणि तितकाच सुंदर असा तो घेतलेला आहे झेल उस्मान यांनी. क्वार्टर फाइनल मैच और पकड़ा है सिंगल हैंड कैच. क्या बात है, क्या कैच पकड़ा है सच्ची में. देखते हैं इन्होंने कैच पकड़ा है कि ये मैच पकड़ा है. उस्मान भाई ने बहुत अच्छा कैच पकड़ा है, 1 हैंड कैच. कार्बन कमल कैच का अवार्ड भी रखा गया है उनको. कार्बन कमल कैच के अवार्ड में उनको नॉमिनेट किया गया है. सुबह शाम करो काम, जब थक जाओगे तो खाओ आम. तो शेखर देवगढ़कर से जिनको भी आम चाहिए तो देवगढ़ के आम के लिए शेखर देवगढ़ जी को फोन कीजिए. फैजानला काही कळलेला नाही तो चेंडू. आरिफ यांची सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. जितके पण युवा खिलाडी आहेत त्यांनी त्यांचं गोलंदाजी बघून काहीतरी शिकावे. कसे एका बॅट्समनला आद्रिया बॉयजचे आयकॉन प्लेयर आरिफ टू मनीष. शॉर्ट पिच असा टाकलेला चेंडू दिशेने टोलवलेला आहे आणि सुंदर असा तो थ्रो उस्मान यांचा आणि तितकाच सुंदर बॅकअप. तीन चेंडू 19 धावा. आरिफ टू फैजान. फुल टॉस चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय ते उस्मान यांच्याकडून आणि 3 रन काढण्यात समर्थन मिळतंय जीएसएस बॉयज यांना आणि त्यांचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 22 धावा. 4 चेंडू 22 धावा. सुंदर असा टोलेला तो चेंडू. गचाळ असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आपल्याला लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा घेण्यात यश आलंय ते मनीष यांना. खूप चांगला टाइम करतायत ते बॉलला. त्यांनी जर शेवटपर्यंत थांबले तर त्यांचा स्कोर
चांगल्या याच्यात आम्हाला बघायला मिळेल. सुंदर असा डोळलेला तो चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि 6 धावा. 6, व्हाट अ 6. ये टूर्नामेंट का क्वार्टर फाइनल का ये पहला 6 और ये मैच का भी ये पहला 6 गया है. ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 30 धावा. बैट्समैन ने लिया अब खुद से रिस्क और बैट्समैन ने मारा है टूर्नामेंट का पहला 6. मनीष की बैटिंग बहुत ही अच्छा बैटिंग करते हुए. 30 धावा. 30 धावा. जसं मी तुम्हाला सांगितलं, मनीष खूप चांगल्या प्रकारे बॉल टाइम करत आहेत. बॉल लास्ट मोमेंट पर्यंत बघत आहेत. नवीन षटक घेऊन आलाय तो रफिक टू फैजान. फुलटॉसा टाकलेला चेंडू होता, पण मात्र डिक्लेअरच्या दिशेने जातोय. पंचांचा निर्णय काढायचा आहे. नो बॉल. अंपायर डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. आपले जे दोन्ही पंच आहेत ते एक्सपिरियन्स पंच आहेत. तेही स्वतः क्रिकेट खेळतात, तर त्यांच्याशी कोणी वाद घालू नये. त्यांनाही क्रिकेटची थोडीफार समज आहे, हे आपण सर्वांनी भान ठेवायचं आहे. अंपायर प्लीज अपना डिसीजन बताइए. प्लेयर से रिक्वेस्ट है कि वो अंपायर से बहस ना कीजिए. दोनों भी सचिव बहुत ही बेहतरीन प्लेयर है. नो बॉल. पुढचा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. धावफलक ते जाऊन पोहोचलेला आहे ते 32 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा. रफिक टू फैजान. थोडीशी दिशाहीन गेंदबाजी आपल्याला पाहायला मिळते ते रफिक यांच्याकडून. वाईट चेंडू, खराब चेंडू. पुन्हा टाकावा लागणार आहे हा चेंडू रफिक यांना. सुंदर असा टोललेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. 2 धाव घेण्यात समर्थ झालेले आहे की नाही आपल्याला पंच कळवतील. 2 धाव पळून काढलेले आहेत. एक चेंडू 34 धावा. 35 धावा. फैजान यांना थोडस आता हिटिंग करावं लागणार आहे. सुंदर असा तो टाकलेला चेंडू रफिक यांनी. स्लोअर वन होता तो रफिक. फैजान यांना काही समजलेला नाहीये आणि तितकंच सुंदर विकेट किपिंग ही आपल्याला शकीर यांच्याकडून बघायला मिळते. तिसरा चेंडू घेऊन येतो तो रफिक टू फैजान. एकच रन मात्र मिळणार आहे. तीन बॉल 36 रन हुआ है. फाइनल ओवर का लास्ट 3 बॉल बाकी है.
सुंदर असा टोलेला चेंडू तो ऑफसाईडच्या दिशेने. बघू किती रन घेण्यात त्यांना यश मिळते. फक्त एकच रनवर समर्थन मानावं लागणार आहे मनीषनला. स्ट्राईकवर आलेले आहेत ते फैजान. बोल्ड. बैटिंग वाला हो गए फोल्ड और ये सीधा फिर से क्लीन बोल्ड, बट इन्होंने बहुत अच्छा बैटिंग दिखाया फैजान ने. उनकी टीम को लेके गए 36 रन तक. 37 रन हो चुके हैं, 4 गेंद 37 रन. लास्ट का 2 बॉल बाकी है. शिवा ये कैप्टन आते हुए. चार बॉल 37 रन. सॉरी सॉरी सॉरी, हम इंसान है, इंसानों से ही गलती होती है. 5 बॉल 37 रन. आरिफ अंडर द बॉल आणि सुंदर असं 2 रन और रन आउट. तीसरे रन पे रन आउट. सो इसी साथ से टीम ने, गुरु नानक की टीम ने 39 रन बनाया है. सो कादरा बॉयज को जीत के लिए 40 रन चाहिए. 40 रन, 4 ओवर 40 रन. सो 10 रन का रिक्वायर है पर ओवर. 40 रनांचं टार्गेट असेल ते कादरिया बॉयज यांना. बघू ते काय स्ट्रॅटेजी प्लॅन करतायत. आणि पहला क्वार्टर फाइनल में कादरिया बॉयज को अभी जीत के लिए 40 रन चाहिए पर ओवर. 10 रन रन रेट रिक्वायर्ड. मालेकरवाडी हा शेवटचा कॉल आहे. मालेकरवाड़ी हल्के में ना लीजिए, 3 रन की पेनल्टी दी जाएगी बाद में. क्रिकेट एक डिसिप्लिन का गेम है, सो प्लीज डिसिप्लिन मेंटेन करना सभी प्लेयर्स का कर्तव्य है. तो मालेकरवाड़ी से रिक्वेस्ट है कि आ जाइए, बिकॉज कब से बीएस फाइटर्स के कैप्टन यहाँ पे इनका वेट कर रहे हैं और मालेकरवाड़ी के प्लेयर्स यहाँ पे ग्राउंड पे दिख रहे हैं. तो उनसे रिक्वेस्ट है कि वो कैप्टन को जल्द से जल्द स्टेज पे बुलाए. इकडे आपल्याला सर्वांना एक समान ट्रीट करायचं आहे. कोणत्याही टीमला स्पेशल हे नाही दिले जाणार. त्यामुळे एक कॅप्टन येऊन उभे आहेत. दुसऱ्या कॅप्टनने थोडी घाई करायची आहे. मालेकरवाडी सगळं काही आरामात नाही चालणार. मालेकरवाडी बाकी के प्लेयर्स से भी रिक्वेस्ट है कि वो आ जाए. मालेकरवाड़ी को एक ये नोट दिया जाता है कि नेक्स्ट टाइम से टॉस के लिए जल्द से जल्द आ जाए, बिकॉज उनके ऑलरेडी प्लेयर्स प्रेजेंट थे बट उनके कैप्टन आ नहीं रहे थे. तो नेक्स्ट मैच में ध्यान दे के आइए, नहीं तो उनको डायरेक्टली 3 रन की पेनल्टी मिली जाएगी. तो बी लॉर्ड्स का टॉस के बॉस के लिए मालेकरवाड़ी वर्सेस बीएस फाइटर. मुकुंद अंबाला. तो बी लॉट के लिए कौन बनता है टॉस का बॉस, देखते हैं. बीएस फाइटर वर्सेस मालेकरवाड़ी. गुरु नानक टीम से रिक्वेस्ट है कि वो जल्द से जल्द फील्डिंग लगा दीजिए, बिकॉज ये क्वार्टर फाइनल का पहला मैच है और 4 ओवर की मैच खेली जाएगी. The coin is going to toss. The coin will be flipped. एंड मालेकरवाड़ी ने टॉस जीता है.
एंड टॉस जीत के वो पहले बॉलिंग करेंगे। फील्डिंग, Malekarwadi has won the toss and they will elect to field first. बैट्समैन कादियानगर से रिक्वेस्ट है, अज्जू जल्द से जल्द बैटिंग पे जाइए। 4 ओवर 40 रन पर ओवर, रिक्वायर्ड रन रेट 10। अज्जू आणि रफिक खूप सुंदर असा प्रतिसाद पाहायला मिळतोय आपल्याला शिवनेरी चषक 2025 या टुर्नामेंट साठी। पुढचा सामना हा मालेकरवाडी वर्सेस BS फायटर यांचा होणार आहे। मालेकरवाडी यांनी टॉस जिंकून फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर कृपया त्यांच्या सगळ्या फील्डरनी रेडी राहावे। सिद्धांत तरवाल कीपर के पीछे जो भी प्लेयर्स है, सिद्धांत अग्रवाल प्लीज ध्यान दीजिए। तो सेकेंड इनिंग स्टार्ट होने वाली है। पहला क्वार्टर फाइनल का 40 रन चाहिए कादरा बॉयज को। तो पहली गेंद लेते हुए पावर प्ले की शिवा टू अज्जू। वाईटच्या स्वरूपात पुन्हा टाकावा लागणार आहे चेंडू शिवा यांना। अंपायर ने दिया डिसीजन राइट और पहला चेंडू गया वाइड। सुंदर असा टोलेला चेंडू तो लेग साइडच्या दिशेने बघू झेल होतोय की नाही, आणि निशू यांच्याकडून झेल सुटलेला आहे। 2 रन घेण्यात यश आलंय ते अज्जू यांना। कॅचेस विन द मॅचेस। पॉवर प्लेचा भरपूर उपयोग करून घ्यायचा आहे कादरिया बॉयज यांनी। या माइंडसेटने ते आलेले आहेत आणि तेवढ्याच सुंदर प्रकारे त्यांनी तो चेंडू मारला होता, पण तो निशू यांना काय खेळ घेता आला नाही। लाईन लेंथनी तो टाकलेला चेंडू अज्जूला काही समजलेला नाहीये, आणि सुंदर असं एसटी रक्षण आपल्याला बघायला मिळतंय। ते बॅटीची कडा घेऊन बाद झालेला आहे ते अज्जू। दोन चेंडू 3 धावा। खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो शिवा। 40 रनांचा टार्गेट चेस करतायत ते कादरिया बॉयज। त्यांना पॉवर प्लेचा भरपूर उपयोग करून घ्यावा लागेल, नाहीतर तो टार्गेट चेस करणं त्यांना थोडंसं अवघड जाणार आहे। त्यासाठीच आता आलेले आहेत बॅट्समन उस्मान। शिवा टू उस्मान। चिप केलेला आहे चेंडू तो ऑफसाइडच्या दिशेने, आणि त्यांना परतीचा रास्ता दाखवला आहे तो शिवा यांनी।
2 चेंडू 2 विकेट. शिवा ऑन हॅट्रिक. बैट्समैन को करना पड़ेगा बॉल पिक, नहीं तो शिवा ले लेंगे हैट्रिक. तो हैट्रिक के लिए शिवा रेडी है. शिवा शिवा टू अमित. आणि या वाईटच्या स्वरूपात हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. ते शिवा टू अमित. लेग साइडच्या दिशेने सुंदर असा टोलेला होता तो चेंडू. अमित यांनी बघू पंच काय डिक्लेअर करतात ते. चौकार. बैटिंग वाले ने मचाया शोर और ये गेंद गई सीधा 4. क्या बात है, चौका. चार बॉल 8 रन. पावर प्ले की 2 बॉल बाकी है अभी तक. सुंदर असा टोलेला तो चेंडू लेग साइडच्या दिशेने. बघू पण तो डिक्लेअर झोन मध्ये जाऊन फक्त 1 रन मिळणार आहे तो कादरिया बॉयज यांना. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू हा घेऊन येतोय तो शिवा. शिवा टू अमित. सुंदर असा टोलवलेला तो चेंडू मिड विकेटच्या दिशेने. चौकार. बॉलर ने दिया मौका और ये गेंद गई सीधा चौका. क्या बात है. स्कोर जाऊन पोहोचलेला आहे तो 13 धावा. पॉवर प्लेचा भरपूर उपयोग केलाय तो कादरिया बॉयज यांनी. आणि रन रेटच्या पुढे चालत आहेत ते कादरिया बॉयज. चांगली ही स्ट्रॅटेजी घेऊन चालतायत ते. दूसरी ओवर मनीष डालते हुए. मनीष घेऊन येत आहे ते दुसरं षटक. मनीष टू रफिक. स्लोअर वन असा टाकला होता त्यांनी आणि चांगला असा जज करून तो चिप केला होता. 1 रन काढण्यात यश आलंय ते रफिक यांना.
मनीष यांनी खूप सुंदर अशी फलंदाजी केलेली, तितकाच सुंदर तो आता गोलंदाजीही करतोय. बघू तो आपल्या संघासाठी गोलंदाजीच्या माध्यमातून किती कॉन्ट्रीब्यूट करू शकतो ते. आता स्ट्राईकवर आलेले आहे ते अमित, मनीष टू अमित. ब्लॉक होल मध्ये टाकलेला तो चेंडू डॉटच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर अशी गोलंदाजी मनीष यांची. 2 चेंडू 14 धावा. चांगले टप्पे पकडून टाकतायत ते मनीष. हमीद यांना काही त्यांचा चेंडू कळालेला नाहीये. स्लोअर वन टाकलेला आणि तितकाच सुंदर प्रकारे जज करून तो टोललेला आहे लेग साईडच्या दिशेने. बघू किती रन घेण्यात ते यश मिळवत आहेत. फक्त 1 रनवर त्यांना खुश राहावं लागेल या ठिकाणी आणि त्यांचा स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचतोय ते 15 धावा. लेग साईडच्या दिशेने हा लॉफ्टेड शॉट मारून 2 रन घेण्यात यशस्वी झालेला आहे ते रफिक आणि स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचतोय तो 17 धावा. नो बॉल और ये नेक्स्ट बॉल दी जाएगी फ्री हिट. चार चेंडू 18 धावा. हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. बघू रफिक किती त्याचा. मात्र फक्त सिंगलवर खुश राहावा लागणार आहे रफिक यांना. 5 चेंडू 19 धावा. 5 बॉल 19 रन. मनीष नावाचा वादळ मात्र मैदानात. मनीष नगरे, उनसे रिक्वेस्ट है कि जो भी कीपर के पीछे खड़े वहां पे सबको हटा दीजिए. वहां पे वो साइड पे भी खड़े उन सबको भी रिक्वेस्ट है. कृपया सहकार्य करावे सगळ्यांनी आम्हाला. सुंदर असा कट केलेला तो चेंडू ऑफ साइडच्या दिशेने. पण तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. बारा बॉल 20 रन यांची आवश्यकता. सोनू दादा, एक रिक्वेस्ट आहे, तिथे जे काही लोक उभे आहेत त्यांना थोडस साईडला घ्या. थोडस समर्थन आपल्याला सहकार्य करायचं आहे. इकडे तुमची बसण्याची सोय केलेली आहे, खुर्चीवर बसण्याची. बारा चेंडू 20 रनांची आवश्यकता. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर आयान, त्यांच्या टीमचे सगळ्यात इम्पॉर्टंट बॉलर. बघू ते काय करतायत आपल्या टीमसाठी.
अयान टू हमीद. डॉट चेंडू. जोरात मारण्याचा प्रयत्न करतायत हमीद, पण काही बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. वाईट चेंडू, खराब चेंडू. पुन्हा टाकावा लागणार हा चेंडू अयान यांना. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे तो 21 वर. 21 धावा. शॉर्ट पिच असा तो बॉल आणि तो तितकाच उत्कृष्ट प्रकारे टोललेला आहे तो हमीद यांनी, पण मात्र 2च रन घेण्यात यशस्वी. नैसर्गिक अडथळामुळे वाईट चेंडू, खराब चेंडू. पुन्हा एकदा टाकावे लागणार आहे हा चेंडू. 2 चेंडू 24 धावा. हळूहळू आपल्या लक्षाकडे वळतायत ते कादरिया बॉयज. बाईसच्या स्वरूपात आपल्याला ही रन मिळणार आहे. 3 चेंडू 25 धावा. 3 चेंडू 25 धावा. नऊ चेंडू 15 धावांची गरज कादरिया बॉयज यांना. सुंदर असा टोलवलेला तो चेंडू लेग साईडच्या दिशेने. बघू निशू यांचा सुंदर असा कलेक्शन आणि तितका सुंदर थ्रो. 2 रन मात्र ते थांबवू शकले नाही आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 4 चेंडू 27 धावा. डिक्लेअरच्या झोन मध्ये गेलेला आहे तो चेंडू, मात्र 1 धावामध्ये त्यांना सात चेंडू 12 धावांची गरज. बघू रफिक आपल्या टीमसाठी काय करतोय. अयान टू रफिक. सहा चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावांची गरज कादरिया बॉयज यांना सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी. 6 पे 11. कादरिया बॉयज को जीत के लिए 11 रन चाहिए. तो पहला क्वार्टर फाइनल के विनर थोड़ी देर में हमें पता चल जाएगा.
शेवटचा षटक घेऊन येतो तो नवीन टू रफिक. 11 रन मात्र त्यांना डिफेंड करायचे आहेत. वाईटच्या स्वरूपात सुरुवात करणार आहे ते ओव्हरांची. 6 चेंडू 10 धावांची गरज मात्र आता कादरिया बॉयज यांना सेमीफायनल मध्ये जाण्यास. पुन्हा एकदा वाईट चेंडू. आता 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे कादरिया बॉयज यांना. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज कादरिया बॉयज यांना. 8 धावांची गरज. 8 धावांची गरज माफी असावी. तीन वाईट टाकलेत निलेश सर. 3 वाईट टाकलेत. सुंदर असा टोललेला तो चेंडू ऑफ साइडच्या दिशेने. मित्रांनो सहकार्य करायचं आपल्याला. सगळ्यांनी इकडे यायचंय. सगळ्यांनी इकडे यायचंय. रिक्वेस्ट आहे की प्लीज स्टेजच्या इथे या. इकडे सगळेच आपले आहेत. स्लोअर वन टाकला होता तो हमीद यांना काही समजलेला नाहीये आणि डॉटच्या स्वरूपात आपल्याला हा चेंडू बघायला मिळतोय तो. चार चेंडू 5 धावांची आवश्यकता. रनआउट. आता मात्र 3 चेंडू 5 धावांची गरज कादरिया बॉयज यांना सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. खूप सुंदर असा कमबॅक बघायला मिळतो आपल्याला जीएसएस बॉयज यांचा. हॅलो 3 बॉल 5 धावा. सुंदर असा घेतलेला आहे तो झेल निशू यांनी. कैच पकड़ा है, कैच पकड़ा है, मैच पकड़ा है. 2 बॉल में चाहिए 5. बॉलिंग टीम कर रही है राज. आता बघावं लागेल नवीन यांनी कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे. कादरिया टीम आता पूर्णपणे प्रेशर मध्ये आहेत. 2 चेंडू 5 धावांची गरज सेमीफाइनल मध्ये जाण्यासाठी. 2 पे चाहिए 5. देखते हैं पहले क्वार्टर फाइनल पे कौन करेगा राज. कादरिया बॉयज क्या गुरु नानक. सुंदर असं रिफ्लेक्स दाखवताना त्यांनी दाखवून दिलंय सीनियर शेवटी सीनियर असतो. संदीप शेट्टी और अरविंद भाई यांचा हार्दिक स्वागत.
2 चेंडू 5 धावांची गरज आणि मात्र आता स्ट्राइकवर आले आहेत ते अकबर. पनवेल से ट्रैवल करते हुए संदीप शेट्टी भाई और अरविंद भाई, इनका हार्दिक स्वागत। 2 गेंद पे चाहिए 5। अकबर यांनी सुंदर टोलवलेला तो चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने, बघू काय होतंय ते. रन आउट। रन आउट. 2 रन काढण्यात मात्र यश आलंय त्यांना, पण आता 1 चेंडू 3 धावांची गरज कादऱ्या बॉयज यांना हा सामना जिंकण्यासाठी. देखते हैं कैसा जाएगा दिन। जीत के लिए चाहिए केवल रन 3। एक रिक्वेस्ट आहे, जेवढे पण लोक मागे उभे आहेत त्यांनी थोडं या साईडला यायचंय, कारण 1 चेंडू 3 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेज असणार। सोनू दादा 1 चेंडू 3 धावा, 1 बॉल 3 रन। परेश सर। चेस। परेश दादा शगीर भाई स्ट्राइक पे। बॉलर एंड से सोनू। थोडं सहकार्य करायचंय. 1 बॉल 3। तो गाइस पहला क्वार्टर फाइनल का विनर थोड़ी देर में अभी डिसाइड होगा। 1 बॉल पे चाहिए 3। सुंदर असा टोललेला तो चेंडू. बॉल इन द हाई और ये कैच और जीती गया गुरु नानक ये मैच। क्या बात है, बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस दिखाया गुरु नानक टीम ने। उत्साह बघा किती आहे. रिक्वेस्ट है सभी टीम से, रिक्वेस्ट है कि वो बाहर आके अपना डांस दिखाए। बहुत अच्छा खेला, बहुत अच्छा परफॉर्मेंस दिखाया। यू गाइस रियली डिजर्व दिस। ती कॅच नव्हती, ती मॅच होती. बहुत अच्छा एफर्ट दिखाया। विदाउट एफर्ट्स मैच नहीं जीता जाता है और टीम ने सच्ची 2 बॉल एफर्ट दिखाया। कादरा बॉयज ने भी बहुत अच्छा एफर्ट दिखाया। क्रिकेट इज अ पार्ट ऑफ विनिंग और लूजिंग। पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. मालेकरवाडी